दृष्टी हीच खरी संपत्ती असून नागरिकांचे डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या लोकहितकारी उपक्रमांना अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने देवाभाऊ चष्मा ध्येय विकसित भारत 2047 या संकल्पनेअंतर्गत मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिलाय। भाजपा नगरसेविका रंजना कोतेकर यांच्या पुढाकारातून आणि बदलापूर येथील विजन फ्रेंड संस्थेचे साकीब गोरे यांच्या सहकार्याने मंगळवारी गंगा प्लाझा रायगड बिल्डिंग येथील दीपक कोतेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले। साकीब गोरे यांनी तयार केलेला देवाभाऊ चष्मा हा जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून ओळखला जात असून या उपक्रमातून गरजू नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील आणि नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील, दीपक कोतेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपस्थित नागरिकांची नेत्र तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले। तसेच मोतीबिंदूची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आलं। यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व मान्यवरांनी शिबिराला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले। नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत मोफत नेत्र तपासणी, चष्म्याचे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करणारा हा उपक्रम समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून अशा सेवाभावी उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 24 मध्ये देवाभाऊ चष्म्याचं वाटप करण्यात येत आहे। इथे माझ्या इथे बरेचसे गरजू आणि गरजवंत लोक असल्यामुळे त्यांना ह्या कॅम्पची खरंच आवश्यकता होती। त्याच्यामुळे हे कॅम्प लावण्यात आलेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांनी आतापर्यंत फायदा 100-125 आतापर्यंत तरी झालेत। आपला संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत हे कॅम्प आहे। तर मला असं वाटतं 300-350 तर नक्कीच होतील तोपर्यंत। पण सगळ्यांनी याचा फायदा घेतला, याचं विशेष कौतुक करावं असं वाटतंय। त्यांचा डोळ्याचा नंबर चेक केला जातो आहे, चष्मा दिला जातो आहे, त्याच्यानंतर मोतीबिंदूचं जे ऑपरेशन असेल त्याच्यासाठी ते नावं लिहून घेतात, तेही ऑपरेशन केलं जाईल। आपलं शिबिर हे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे, टाईम वाढवण्यात आला आहे। तर याचा सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा।